टॉईज, ल्युब्रिकंट, इतर गोष्टी किती मॅटर करतात दोघांसाठी सुद्धा ऑर्गॅझमच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि ते इफेक्टिव्हली कसा त्याचा वापर करून घेऊ शकतात. हो, व्हेन आय टॉक अबाउट टॉयज, कुणाच्याही बिलीफला हम ललकार नहीं रहे. हम ये नहीं बोल रहे कि आपका रिलीजियस बिलीफ है, डोंट वांट टू यूज इट, डोंट यूज इट. आपका पर्सनल बिलीफ है, डोंट वांट टू यूज इट, डोंट यूज इट. बट डू वी रेकमेंड? वी डू रेकमेंड. डू वी से की ते केल्यानेच होईल का? तर नॉट नेसेसरी. बट आज आपण डोळ्याचं कॅटरॅक्ट सर्जरी करतो, मग काय करतो? तिथलं ते कॅटरॅक्ट काढतो आणि तिथे एक लेन्स टाकतो. दाताचे आजकाल आपण इम्प्लांट बसवतो. किडनी साला हम बदलते हैं, दुसरे का किडनी लगाते हैं. हार्टमध्ये पेसमेकर बसवतो, स्टेंट लावतो. म्हणजे आपल्या शरीरात आपल्याला कुठेही टेक्नॉलॉजी वापरताना शेम, गिल्ट नाही आहे ना. मी त्या पर्स्पेक्टिव्हनी बघते द यूज ऑफ सेक्स टॉयज. तेव्हा एकाच पार्टनरसोबत तुम्ही वर्षानुवर्ष राहणार आहे, इट बिकम्स टायरसम रे. त्या अराउजल्स, त्या पार्टनरसोबत तीच केमिस्ट्री मेंटेन करणं, आणि हे किचकट होऊन जातं. मग ते सगळंच सायलेंट होऊन बंद होण्यापेक्षा, आणि प्रॉबेबली ते स्पार्क एखादा थर्ड व्यक्ती नात्यात येण्यापेक्षा एखादा टॉय नात्यात आलेला बरं आहे ना. कारण प्रॉबेबली एकाला ओके असेल, मी जितकं सेक्स एन्जॉय केलं, आता माझ्या आयुष्यात सेक्स नाही, तर कन्व्हिनियंटली आय चूज नॉट टू हॅव द ॲक्ट ऑफ सेक्स. पण व्हॉट अबाउट द अदर पार्टनर? त्याला तेवढीच इच्छा आहे करायची, आणि यू आर नॉट इवन बिईंग देअर फॉर हिम. कारण मला नाही होत आता अराउजल, मला नाही होत आता इच्छा, मला नाही करायचं आहे. एस्पेशली फिमेल अराउजल तुम्हाला माहीतच कुठे आहे. तुम्ही एक्सप्लोर केले तरी का? तुम्ही एक्सप्लोर करण्याआधीच थांबवलं तर नाही ना. चेक. मग अशा वेळी 1 सिलिकॉन टॉय, 1 लुब्रिकंट आणि सुंदर टॉयज आहेत रे. म्हणजे हे मिथ की टॉय वापरल्याने आपल्याला आजार होईल का? तर नाही होत. टॉय वापरल्याने सवय होईल का? तर नाही होत.